आणि एक दिवस एक कैदी उठून पिंपावर बसला. प्रचंड घाण सुटली. हं. त्यांनी माझी जन्मठेपमध्ये लिहिलंय, नकळत मी नाक दाबलं, हं. तर तो कैदी लाजून उठायला लागला, हं. की अरे आपल्यामुळे सगळ्यांना माहिती होतं हा बालिस्टर बाबू आहे. हं, हं. बॅरिस्टर होते ना, तर हं. त्यांना बालिस्टर बाबू असं म्हणायचे सगळे ते कैदी. हं. बालिस्टर बाबूंना माझ्यामुळे त्रास, तो हं. उठायला लागला. यांनी सांगितलं बस, खून केली. हं. आणि मग त्यांनी माझी जन्मठेपमध्ये लिहिलंय, त्यांच्या मनामध्ये विचार आला, अरे तू तुझ्या घाणीचं पिंप तुझ्या पाठीवर घेऊन फिरतोय ना, हं. ते त्वचेने झाकलंय म्हणून काय झालं? हं. उद्या तुलाही तिथेच बसायचंय. घाण घाण म्हणून उपयोग काय? किती स्वतःला, म्हणून जे म्हटलं ना, योगींद्र सावरकर, योगी पुरुषच असं करू शकतो. जसं रामदास स्वामींच्या आयुष्यातली एक घटना आहे. त्यांना खीर खूप आवडली म्हणून त्यांनी ती खूप खाल्ली, खूप खाल्ली हं. आणि मग स्वतःच त्याची उलटी केली. खूप खाणं, आवडलेलं खाणं म्हणजे ही पण एक प्रकारची वासना, अन्नाची वासना म्हणतो ना आपण. हं. आणि मग त्यांनी ती खीर उलटवून करून काढली, पुन्हा तीच खायला लागले. कारण हो. ही अन्नाची वासना मेली पाहिजे. आपल्याला त्याच्यावर विजय प्राप्त करता आला पाहिजे. हं. ते हे सगळे उदाहरणं ते आठवतायत त्या परिस्थितीमध्ये. 8-8, 10-10 खून केलेले दरोडेखोर, त्यांच्या तोंडाला कधी ब्रश पाण्याचा स्पर्श झालेला नाही. एकाच्या तोंडाकडे दुसऱ्याचे पाय, दुसऱ्याच्या पायाकडे तिसऱ्याचं तोंड असे सगळे झोपलेले. इकडे तोंड केलं तर याच्या तोंडाचा घाण वास येतोय, तिकडे केलं त्याच्या पायाचा, शरीराचा घाण वास येतोय. मी आपला वर तोंड करून झोपतोय. असं स्वतःला सावरत असा हा अंदमानपर्यंतचा प्रवास.